आता आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स बघणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सची डेफिनेशन काय आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the molecules situated at a distance less than the molecular diameter are known as the intermolecular force of attraction. फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कशामध्ये असतो तर मॉलिक्यूलमध्ये असतो, जे सिच्युएटेड असतात ॲट अ डिस्टन्स लेस दॅन द मॉलिक्युलर डायमीटर. अशा डिस्टन्सला असतात जे मॉलिक्युलर डायमीटरपेक्षा त्याचं डिस्टन्स असं असतं कमी असतं. आर नोन ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. The force of attraction between the molecules situated at a distance less than the molecular diameter. म्हणजे मॉलिक्युलर डायमीटरपेक्षा कमी अंतरावर जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युलमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. These are the force of attraction between the interacting particle and molecule. These forces are very much different from the electrostatic force and covalent bond. हे फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड फोर्सपेक्षा वेगवेगळे असतात. द अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स आर नोन ॲज अ वॅन्डरवॉल फोर्स. द अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्सलाच वॅन्डरवॉल फोर्ससुद्धा म्हणतात. द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इम्पॉर्टंट ओनली फॉर लिक्विड अँड सॉलिड. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा फक्त लिक्विड आणि सॉलिडसाठीच महत्त्वाचा आहे. दे आर आयदर व्हेरी वीक ऑर अबसेंट इन केस ऑफ गॅसियस सबस्टन्स. म्हणजे गॅसियस फेजमध्ये हा इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो तर अबसेंट असतो. का तर बिकॉज द डिस्टन्स बिटवीन द गॅसियस मॉलिक्यूल इज व्हेरी हाय. गॅसियस मॉलिक्यूलमधले जे मॉलिक्यूलचं अंतर असतं ते फार जास्त असतं, त्यामुळं हा इंटरमॉलिक्युलर फोर्स गॅसियस मॉलिक्यूलमध्ये पूर्णपणे अबसेंट असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स डिफाईन व्हेरियस फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. फॉर एक्झाम्पल द मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय सांगतो? त्या मॅटरच्या वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टी सांगतो. जसे की त्या सॉलिड असेल तर सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट तो सांगेल, लिक्विड असेल तर लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट सांगेल. लिक्विड बॉइल्स ऑन हिटिंग व्हेन इट्स मॉलिक्यूल गेट इनफ थर्मल एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स. लिक्विड बॉइल्स ऑन हिटिंग म्हणजे लिक्विडला हीट केल्यानंतर ते बॉईल होतं. व्हेन इट्स मॉलिक्यूल गेट थर्मल एनर्जी, ज्यावेळी लिक्विडमधल्या मॉलिक्यूलला बॉईल ज्यावेळी आपण वॉटर करतो त्यावेळी लिक्विडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात म्हणजे वॉटरमध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्यांना एनर्जी भेटते. एनर्जी भेटल्यानंतर काय होतं? त्यांना थर्मल एनर्जी भेटते रिक्वायर्ड टू ओव्हरकम द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग ते काय करतात? इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सला ओव्हरकम करतात. सिमिलरली अ सॉलिड मेल्ट्स व्हेन इट्स मॉलिक्यूल गेट इनफ थर्मल एनर्जी टू ओव्हरकम द इंटरमॉलिक्युलर फोर्स. सॉलिडसुद्धा काय होतो? मेल्ट होतो टू गेट इनफ थर्मल एनर्जी. म्हणजे आपण मेणबत्तीला जर पेटवल्यानंतर मेणबत्तीसुद्धा काय होते? वितळते टू ओव्हरकम द इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग ते काय होतं? हे काय करतात? इंटरमॉलिक्युलर फोर्सला ओव्हरकम करतात. द फॉलोइंग आर टाईप्स ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ और वॅन्डरवॉल फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सचे सुद्धा 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे लंडन फोर्स, त्याला डिस्पर्शन फोर्ससुद्धा म्हणतात. दुसरा डायपोल इंटरॅक्शन फोर्स, तिसरा डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्स. आता बघा पहिला प्रकार बघूया आपण, लंडन फोर्स और डिस्पर्शन फोर्स. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. द लंडन फोर्स इज डिफाईन ॲज अ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ टेम्पररी अँड इन्स्टास्टेनियस डायपोल इन टू ॲडजेसंट न्यूट्रल मॉलिक्यूल. लंडन फोर्स आणि डिस्पर्शन फोर्स हा कशामध्ये असतो? हा एक वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. म्हणजे अट्रॅक्शन कसं असतं तर वीक असतं. कशामुळे? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ टेम्पररी अँड इन्स्टास्टेनियस डायपोल इन टू ॲडजेसंट न्यूट्रल मॉलिक्यूल. म्हणजे दोन लगतचे जे न्यूट्रल मॉलिक्यूल असतात ज्याच्यावर कोणताही चार्ज नसतो त्यांच्यामध्ये एक तात्पुरती आणि अचानक अशी डायपोल मुवमेंट तयार होते. त्याला काय म्हटलं? त्यांची जी इंटरॅक्शन होते ती वीक इंटरॅक्शन जी त्या दोन मॉलिक्यूलमध्ये होते, दोन न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये जी ती वीक इंटरॅक्शन होते त्याला काय म्हटले? लंडन फोर्स. नॉन पोलर मॉलिक्यूल डू नॉट हॅव नॉन पोलर मॉलिक्यूल जे असतात म्हणजे ज्यांचे चार्ज होत नाही, त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो त्याला म्हणायचं नॉन पोलर मॉलिक्यूल. मग नॉन पोलर मॉलिक्यूल डू नॉट हॅव परमनंट डायपोल मुवमेंट बिकॉज ऑफ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ देअर इलेक्ट्रॉन क्लाउड इन स्पेस. नॉन पोलर मॉलिक्यूलला परमनंट डायपोल मुवमेंट नसते. का? तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉन क्लाउडमध्ये समान असतं. कारण फॉर एक्झाम्पल Cl2 मॉलिक्यूल घेतला, क्लोरीनमध्ये बॉन्ड आहे, दोघांची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे,
त्यामुळे दोघांची पण एनर्जी सेम असणार आहे. त्यामुळे त्यांचं डिस्ट्रीब्युशन जरी ते असणार आहे, त्यांच्यातली इलेक्ट्रॉन डेन्सिटीसुद्धा दोघांमध्ये इक्वली शेअरिंग असणार आहे. बट अ टेम्पररी डायपोल मुवमेंट मे डेव्हलप. तर टेम्पररी डायपोल मुवमेंट कुणामध्ये डेव्हलप होते बघा, इन दीज ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. दिस कॅन बी ॲज इलिस्ट्रेटेड ॲज फॉलोज. कन्सिडर टू मॉलिक्यूल पी अँड क्यू आर प्रेझेंट क्लोज टू इच अदर. समजा हे पी आणि क्यू मॉलिक्यूल आहे ते एकमेकांच्या जवळ आहे. मग इलेक्ट्रॉनिक चार्ज डिस्ट्रीब्युशन इन वन ऑफ द ॲटम बिकम्स अनसिमेट्रिकल ड्यू टू द क्लोजनेस ऑफ द अदर ॲटम. ज्यावेळी दुसरा ॲटम त्याच्या जवळ येतो त्यावेळी पहिल्या ॲटममधला इलेक्ट्रॉनिक चार्ज जो असतो तो काही वेळासाठी का होईना तो अनसिमेट्रिकल होतो. मग ड्यू टू दिस द इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ द ॲटम शिफ्ट टुवर्ड्स वन साईड. त्यामुळं काय होतं, जे इलेक्ट्रॉन क्लाउड असतं त्या ॲटम भोवतीचे जे इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉनचं जे क्लाउड असतं ते एका साईडला शिफ्ट होतं. मग एका साईडला शिफ्ट झाल्यानंतर काय होतं बघा, सच टाईप ऑफ शिफ्टिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स क्लाउड डेव्हलप इंस्टास्टेनियस डायपोल ऑन द मॉलिक्यूल पी. ज्यावेळी असं शिफ्टिंग होतं त्यावेळी काय होतं, पी या मॉलिक्यूलवर डायपोल निर्माण होतो फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड. म्हणजे कमी वेळाकरताच का होईना पण पी मॉलिक्यूलवर काय होतो, एक चार्ज तयार होतो, एक डायपोल तयार होतो. These instantaneous dipole distort the electron density of the other molecule Q. मग काय होतो, हा डायपोल काय करतो, दुसऱ्या मॉलिक्यूल जो त्याच्या बाजूला आहे क्यू मॉलिक्यूल त्याची काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी पूर्णपणे डिस्टॉर्ट करतो. अँड ॲज अ कॉन्सिक्वेन्स अ डायपोल इज इंड्युस्ड इन द मॉलिक्यूल क्यू ऑल्सो. आणि त्या क्यू मॉलिक्यूलमधलं सुद्धा डायपोल काय करतो, कमी करतो. द इन्स्टास्टेनियस डायपोल टेम्पररी डायपोल्स ऑफ द मॉलिक्यूल पी अँड क्यू अट्रॅक्ट म्युच्युअली. मग हे दोन्ही पण काय होतात, त्यांच्यात इन्स्टास्टेनियस डायपोल मुवमेंट होते. मग ते काय होतात, एकमेकांशी काय होतात, अट्रॅक्ट होतात. मग सच टाईप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स आर नोन ॲज लंडन डिस्पर्शन फोर्स. मग ह्यालाच काय म्हटले, लंडन डिस्पर्शन फोर्स. आता ह्याचे प्रॉपर्टीज काय आहेत बघा. डिस्पर्शन फोर्स हा कायम अट्रॅक्टिव्ह असतो, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ह्याचं मॅग्नेट्यूड कशावर डिपेंड असतं, पोलरायझिबिलिटी ऑफ द इंटरॅक्टिंग मॉलिक्यूल. म्हणजे कोणकोणते पोलर मॉलिक्यूल असणार आहेत त्याच्यावर ह्याची पोलरायझिबिलिटी डिपेंड आहे, म्हणजे त्याचं मॅग्नेट्यूड डिपेंड आहे. म्हणजे जे मॉलिक्यूल पोलर असतील तेच मॉलिक्यूल डायपोल मुवमेंट दाखवतील. दीज फोर्सेस आर इफेक्टिव्ह ओनली ॲट अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे हा फोर्स फक्त कमीत कमी डिस्टन्सला ॲक्ट होतो, लेस दॅन 500 पिकोमीटर. Interaction energy of dispersion force is inversely proportional to the sixth power of the distance between two interacting molecule. म्हणजे डिस्पर्शन फोर्सची इंटरॅक्शन एनर्जी ही कशाच्या व्यस्त आहे तर सिक्स्थ पॉवर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू इंटरॅक्टिंग मॉलिक्यूल. दोन इंटरॅक्टिंग मॉलिक्यूलच्या सिक्स्थ पॉवर आहे. तर डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस. Dipole interaction forces are the attractive forces between the positive end of one of the polar molecule and the negative end of another polar molecule. हा फोर्स कशामध्ये असतो, हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कशामध्ये असतो, पॉझिटिव्ह एंड ऑफ वन ऑफ द पोलर मॉलिक्यूल. म्हणजे एक पोलर मॉलिक्यूल असतो आणि दोन पोलर मॉलिक्यूल असतात. मग एका पॉझिटिव्ह एंडच्या पोलर मॉलिक्यूलला आणि दुसऱ्या पोलर मॉलिक्यूलच्या निगेटिव्ह एंडला हा फोर्स आपल्याला बघायला मिळतो. Dipole interaction force are the attractive force between the positive end of one of the polar molecule and the negative end of another polar molecule. These are the attractive force which act between the molecules with permanent dipole moment. हा फोर्स ज्यांच्याकडे परमनंट डायपोल मुवमेंट आहे, ज्या मॉलिक्यूलकडे परमनंट डायपोल मुवमेंट आहे, ज्याचे चार्ज पडतात त्यांच्या त्या मॉलिक्यूलमध्येच पाहायला भेटतो. The two ends of the molecular dipoles possess certain partial charge which are designated by Greek letter delta. ह्यांच्यातले दोन एंड्स हे मॉलिक्युलर डायपोल पजेस करतात. हे कसे एक्सप्रेस केलात तर डेल्टा या साईननं दाखवलात. डेल्टा म्हणजे पार्शियल चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह असं आपण ते शो करतो. द मॅग्नेट्यूड ऑफ द पार्शियल चार्ज इज ऑलवेज लेस दॅन द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन. पार्शियल चार्जचा जो मॅग्नेट्यूड असतो तो इलेक्ट्रॉनच्या चार्जपेक्षा कमीच असतो. ओके. Consider the molecule of HCl. Chlorine is electronegative while hydrogen is electropositive. Due to this, the shared pair of the electron between both the atom is pulled strongly towards chlorine because chlorine has more electronegativity value and it acquires a partial negative charge while hydrogen acquires a partial positive charge. Electron cloud distribution in the dipole of the
HCl मॉलिक्यूल इज ॲज फॉलोज. आता हे HClचं डिस्ट्रीब्युशन केले त्यांनी. CLची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे ह्याच्याकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ह्याच्याकडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो.